नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. आचारसंहितेचं पालन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आवाहन. गावदेवी भाजी मार्केटला भीषण आग आणि गावदेवी दुर्घटनेचा पालिका आयुक्तांनी घेतला आढावा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या ठाणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक 2024चं बिगुल वाजलं असून या निवडणुकीच्या यशस्वी आणि पारदर्शक संचालनासाठी ठाणे जिल्हा प्रशासनाची संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे, अशी माहिती ठाणे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आज दिली. निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील प्रमुख राजकीय पक्षांची एक अत्यंत महत्त्वाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात पार पाडली. या बैठकीत त्यांनी सर्व राजकीय पक्षांना निवडणूक आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन केलं. भारत निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार राज्यातील 16 स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांमध्ये ठाणे मतदारसंघाचा समावेश आहे. या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर जिल्हाधिकारी हे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून स्वतः लक्ष ठेवून असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्हाधिकारी संदीप माने हे सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राजकीय पक्षांच्या बैठकीत माहिती देताना जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या कायदेशीर टप्प्यांची आणि अधिकृत वेळापत्रकाची सविस्तर घोषणा केली. त्यानुसार 25 मे पासून निवडणुकीची रीतसर अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार असून त्यानंतर खऱ्या अर्थानं निवडणूक प्रक्रियेला गती येईल. इच्छुक उमेदवारांना 1 जूनपर्यंत आपले नामनिर्देशन पत्र म्हणजे उमेदवारी अर्ज सादर करता येतील. दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी 2 जून रोजी केली जाईल, तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची 4 जून ही अंतिम तारीख करण्यात आली आहे. त्यानंतर 18 जून रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार असून 22 जून रोजी मतदान मोजणी पूर्ण होऊन निकाल जाहीर केला जाईल. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 25 जूनपर्यंत ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. मतदारांच्या सोयीसाठी संपूर्ण मतदारसंघात एकूण 18 मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. प्रशासकीय पातळीवर सर्व प्रकारची तयारी पूर्ण झाली असून ही निवडणूक निर्भय, न्याय आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिल्हाधिकाऱ्यांच्या या बैठकीला ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांचे प्रमुख पदाधिकारी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. कमिशनर असतील, नगरपालिका आणि नगरपंचायतचे सीओ असतील, यांच्यासोबत माझी बैठक झालेली आहे. आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी आणि आपल्याला जे समितीनिहाय, कारण काही समित्या आता काही गठीत केल्यात आणि काही होणे बाकी आहे, तर त्या समितीनिहाय कसं कामकाज करायचं आहे या पद्धतीनं समन्वय बैठक माझी झालेली आहे आणि त्या पद्धतीनं सूचना देण्यात आलेल्या आहेत. दोन्ही जिल्ह्यांचा व्याप मोठा असल्यामुळे समन्वयामध्ये हे काम व्यवस्थित पार पाडलं जाईल या पद्धतीचं नियोजन करण्यात येत आहे. आदर्श आचारसंहिता फॉलो करण्यासाठी आपण प्रत्येक महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत यांना कळवलेलं आहे आणि इलेक्शन कमिशनच्या गाईडलाईन्स काही आलेल्या आहेत. 2016 आहे, त्याच्यानंतर एक कॉम्प्रिहेन्सिव्ह गाईडलाईन्स आल्या होत्या, त्या सगळ्या शेअर केल्या. त्यांचे जे काही प्रश्न असतील त्या पद्धतीने त्यांना सांगितलेलं आहे. त्यामध्ये मुख्यत्वे एक भाग जो येतोय की ज्या सभा नियोजित आहेत, म्हणजे जीबी असेल किंवा त्यांच्या काही मासिक सभा वगैरे असतील, दुसऱ्या काही नियोजित सभा असतील, तर त्यामध्ये इलेक्शन कमिशनचे गाईडलाईन आहेत की जर आवश्यकता असेल त्याची आवश्यकता बघून जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्वपरवानगी घेऊनच अशा सभा घ्याव्या. तर त्या पद्धतीने सूचना देण्यात आलेल्या आहेत जेणेकरून आचारसंहितेचा भंग होणार नाही. त्या पद्धतीचा त्यांचा प्रस्ताव आल्यानंतर त्यांना अजेंडा घेऊन तो इकडे प्रस्ताव द्यायला सांगितलेला आहे आणि आल्यानंतर त्याची तपासणी करून त्या पद्धतीने त्यांना अटी शर्तीवरती मान्यता देण्यात येईल. गावदेवी प्रभाग समिती कार्यालयाजवळील गावदेवी भाजी मार्केटमध्ये आज पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली होती. या दुर्घटनेत ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलातील 1 जवान आणि एका सुरक्षा रक्षक जवानाचा मृत्यू झाला असून 2 जवान जखमी झालेत. या दुर्घटनेत काळू शंकर गाडेकर, महानगरपालिका आरक्षक तर सागर शिंदे, ठाणे महानगरपालिका अग्निशमन केंद्र स्थानक अधिकारी यांचा मृत्यू झाला असून सुजित पष्टे, समीर जाधव हे जखमी झाले आहेत. या दोघांना तातडीनं छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात
दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच ठाणे अग्निशमन दलाच्या 5 गाड्या, जम्बो वॉटर टँकर, 2 रेस्क्यू वाहनं आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून घटनास्थळी अग्निशमन दल आणि पोलिसांकडून तपास सुरू असल्याची माहिती आहे. या आगीमुळे भाजी मार्केटमधील दुकानांना मोठ्या प्रमाणावर त्यांचं नुकसान झालं असून आगीचं प्रमाण आणि नुकसानीचं सविस्तर मूल्यांकन सुरू आहे. ठाण्यातील भाजी मंडई परिसरात पहाटेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली असून या दुर्घटनेत मोठं नुकसान झालंय. घटनेनंतर ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. आयुक्त सौरभ राव यांनी सांगितलं की आग लागल्यानंतर अग्निशमन दलाची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलं. संबंधित ठिकाणी एकूण 155 गाळे असून हे गाळे मूळतः भाजी मंडईसाठी देण्यात आले होते. मात्र अनेक गाळ्यांमध्ये कापड, चप्पल आणि इतर साहित्यांची दुकानं सुरू करण्यात आली होती अशी माहिती त्यांनी दिली. या दुर्घटनेतील नुकसानीचा पंचनामा करण्यात येणार असून बाधितांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. तसंच संबंधित इमारतीचं फायर ऑडिट तातडीनं करण्यात येणार असून 31 मे पर्यंत दुरुस्तीचं काम पूर्ण करून इमारत पूर्ववत करण्याचे आदेश देण्यात आलेत. दरम्यान या आगीत मृत्यू झालेल्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत तसंच कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याची घोषणा करण्यात आली असून जखमी नागरिकांनाही आर्थिक मदत दिली जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. हा बिलकुल जे जाहीर झालेली आहे आणि माननीय महापौरने बहुतेक बाईट दिलेली असेल त्याच्या अनुषंगाने. ती अमाऊंट किती ठरलं? त्यांनी 10 लाख सांगितलं. तर त्यांनी सांगितलं 10 लाख तर 10 लाखच असेल, त्याच्याबद्दल अजिबात डाऊटचा विषय नाही आहे. जे मृत्युमुखी पडलेले दोन्ही जवान आहेत ते महापालिकेचं दायित्व आहेत आणि महापालिकेच्या कर्तव्य पूर्ण करत असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे आणि आम्ही सगळ्यांची प्रचंड सहानुभूती त्यांच्या बरोबर आहे. त्यांचे फॅमिलीला इमिडिएटली आधार मिळेल याच्यासाठी महापालिकेने 10 लाख प्रत्येक कुटुंबाला एक मदत म्हणून जाहीर केला. जे छोटी रक्कम आहे परंतु थोडा आधार मिळेल त्यांना. त्याचे व्यतिरिक्त जे इन्शुरन्स त्यांचा आहे त्याचा लगेच लाभ भेटला पाहिजे त्याची खात्री कॉर्पोरेशन करणार आहे. याच्या व्यतिरिक्त माननीय मुख्यमंत्री सहायता निधीतून त्यांना लाभ मिळण्यासाठी आम्ही प्रस्ताव दाखल करणार 2 दिवसात पोस्टमॉर्टम वगैरे झाल्यानंतर. आणि मग त्यांचे फॅमिलीमध्ये जे आश्रित लोक आहेत त्यांचे मुलं किंवा इतर कोणी पात्र व्यक्ती त्यांना लगेच शासकीय सेवेत महापालिकेची सेवेत आम्ही सामावून घेणार. महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी आज ठाणे महापालिकेला भेट देऊन पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न, मूलभूत सुविधा तसंच इतर बाबींचा सविस्तर आढावा घेतला. महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी पालिकेच्या कैलासवासी अरविंद पेंडसे सभागृहात पालिका अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. या बैठकीला पालिकेचे अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत तरोडे, उपायुक्त जीजी गोदेपुरे, उपायुक्त जितेंद्र निकम, डॉक्टर मिताली संचेती उपस्थित होते. ठाणे महापालिकेच्या वतीनं 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आणि 1 मे या दिवशी 10 कर्मचाऱ्यांचा गुणवंत सफाई कर्मचारी म्हणून सन्मान, सफाई कामगारांसाठी घरं, त्यांच्या वारसांना शैक्षणिक अर्हतेनुसार पदावर सामावून घेणं, आरोग्यविषयक सुविधा, पदोन्नती, आतापर्यंत वारसा हक्कानं दिलेल्या नियुक्त्या यांच्या सविस्तर माहित्या उपायुक्त जीजी गोदेपुरे यांनी आयोगासमोर मांडल्या. सफाई कर्मचारी हा महत्त्वाचा घटक असून शहर स्वच्छ ठेवण्याचं काम ते सातत्यानं करतात. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सफाई कर्मचाऱ्यांसाठी उत्कृष्ट सफाई कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करणं, मासिक वेतन वेळेवर अदा करणं, सफाई कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतरचे फायदे हे सेवानिवृत्ती दिवशीच दिले जातात. सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षा साहित्य साधनं दिली जातात. कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी केली जाते. तसंच महिला कर्मचाऱ्यांची मेमोग्राफी तपासणी केली जाते. या सुविधांबाबत महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाच्या उपाध्यक्षांनी समाधान व्यक्त केलंय. गावदेवी भाजी मार्केटला गुरुवारी पहाटे लागलेल्या आगीत 150 दुकानं जळून खाक झाली असून यात अग्निशमन दलाचा 1 अधिकारी आणि 1 आरक्षक कर्तव्य बजावताना मृत्युमुखी पडलेत. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून झालेले मृत्यू म्हणजे प्रशासनाच्या बेजबाबदारपणाचे बळी असल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी केलाय.
आगीची घटना कळल्यानंतर आमदार केळकर यांनी धाव घेत गावदेवी मार्केटमधील आपदग्रस्तांची भेट घेतली आणि त्यांना धीर दिला. यावेळेला उपमहापौर कृष्णा पाटील, भाजपाचे स्थानिक नगरसेवक उपस्थित होते. यावेळेला येथील एका तरुण व्यापाऱ्यानं अनुभव कथन करत प्रशासनाचा बेजबाबदारपणा निदर्शनास आणून दिलाय. आग लागताच या व्यापाऱ्यानं दादोजी कोंडदेव स्टेडियम इथे धाव घेत उपस्थित अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्याला माहिती दिली. मात्र त्यानं कोणतीही हालचाल केली नाही. येथील अग्निशमन दल हलवण्यात आल्यानं अखेर बाळकूम येथून मदत पोहोचवायला अर्ध्या तासाहून अधिक वेळ लागला, अशी माहिती या व्यापाऱ्यानं केळकर यांना दिली. यावेळेला उपस्थित प्रसारमाध्यमांशी बोलताना केळकर यांनी प्रशासनाच्या नाकर्तेपणाबाबत संताप व्यक्त केला. ते म्हणाले की पुनर्विकासाच्या कामामुळे जव्हार बाग येथील अग्निशमन दल हलवण्यात आलंय, त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास वेळीच मदत मिळावी म्हणून दादोजी कोंडदेव स्टेडियमजवळ 2 अग्निशमन दलाच्या गाड्या तैनात असाव्यात, अशी मागणी आम्ही केली होती. तसंच ही मंडई फळभाजी मार्केट असताना तिथे कपडे आणि इतर साहित्य विक्रीची दुकानं थाटण्यात आली होती. ही अतिक्रमणं दूर करा अशा सूचनाही प्रशासनाला केल्या होत्या. शिवाय मागणी करूनही या इमारतीचं फायर ऑडिट करण्यात आलेलं नव्हतं. आग विझवताना एक स्थानक अधिकारी आणि एका आरक्षकाचा कर्तव्य बजावताना मृत्यू झालाय. त्याच्या कुटुंबांना अयोग्य आर्थिक मदत देऊन कुटुंबातील एका सदस्याला पालिकेच्या सेवेत घ्यावं, तसंच जखमी अधिकारी कर्मचाऱ्यांना तात्काळ वैद्यकीय आणि आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या आगीत 150हून अधिक दुकानं जळून खाक झाल्याची माहिती आहे. या फळभाजी विक्रेत्यांचे जवळील गावदेवी मैदानात तात्पुरतं पुनर्वसन करावं, त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, तसंच नंतर त्यांचं कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याची मागणीही केळकर यांनी केली आहे. गावदेवी मार्केटला जी आग लागली ही अत्यंत दुर्दैवी पण आहे आणि अतिशय क्लेशदायक आहे, दुःखदायक आहे. ही 2 जवान, एक सिक्युरिटी आणि अग्निशमन दलाचे, या ठिकाणी या आगीमध्ये आग विझवताना आणि प्राण वाचवताना हे दोघांना आपलं जीव द्यायला लागला, त्यांचा निधन झालं. खरं म्हणजे या गावदेवी मार्केटमध्ये अनेक वेळेला आता हे कोण जबाबदार आहे याला, ही अक्षम्य दिरंगाई केली यांनी, बेजबाबदारपणा अधिकाऱ्यांचा आहे. ह्या सिस्टीमच्या मुळे हे बळी गेलेले आहेत. या सिस्टीमच्यामुळे ही 150 दुकानं जी आहेत ती जळून खाक झालेली आहे. या ठिकाणी फायर ऑडिट नाही. त्या ठिकाणचा जो तरुण मुलगा होता तो आग लागल्यावर धावत पळत अग्निशमन दलाच्या ठिकाणी गेला असताना त्या ठिकाणी एक जो अटेंडंट होता तो झोपलेला होता. त्याने कुठलीही कार्यवाही केली नाही. त्याने फोन देखील त्या मुलाला दिला नाही की बाबा फायर ब्रिगेडच्या गाड्या याव्यात आणि या ठिकाणी लवकरात लवकर आग विझवण्याचं काम सुरू व्हावं. आणि त्याच्यामुळे एवढा ढिसाळपणा, बेजबाबदारपणा आणि ज्याला म्हणता येईल की अक्षम्य आहे. म्हणजे या सिस्टीममधली जे आहेत त्या गावदेवीच्या मार्केटमध्ये, ते फळ मार्केट आहे, फळभाज्याचं मार्केट आहे, अनेक वेळाला सांगितलं की त्या ठिकाणी जे अनधिकृत लोक बसतात कपडे घेऊन, निरनिराळ्या प्रकारच्या वस्तू घेऊन, त्यांना हटवा. पण याला सहाय्यक आयुक्त देखील जबाबदार आहेत. महापालिकेने यांच्यावर कारवाई करा, यांना घरी बसवा. माणसं गेल्यानंतर तुम्ही धावत पळत येता आग विझवायला, पण ती जाण्याच्या आधी, आग लागण्याच्या आधी ज्या काही प्रिकॉशन्स ठेवायला पाहिजेत, बाळगायला पाहिजे होत्या, ज्या कारवाया करायला पाहिजे होत्या, ते बेजबाबदारीने तुम्ही दुर्लक्ष केलं. आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर देखील त्याला घरी बसवा, त्यांच्या निलंबनाची कार्यवाही करा. आणि जे मृत झाले त्यांच्या घरच्यांपैकी त्यांना नुकसान भरपाई तर द्याच कुटुंबाला, परंतु त्यांच्या कोणा घरच्यांपैकी त्या ठिकाणी नोकरीत सामावून घेण्याचं काम करा. जे आगीमध्ये ज्यांची दुकानं गेलेली आहेत तर ती दुकानदारांना देखील बाजूलाच गावदेवी मैदानामध्ये टेम्पररी त्या ठिकाणी त्यांना त्यांचा व्यवसाय करू द्यावा. कारण भाजी मार्केट आहे, ते फळ मार्केट आहे, आणि त्यांना नंतर कायमस्वरूपी त्या ठिकाणी योग्य पद्धतीची दुरुस्ती करून त्या इमारतीमध्ये खाली वरती DDRचं ऑफिस आहे. ही आग आणखीन भडकली असती तर केवढा मोठा रेकॉर्ड जळून खाक झाला असता. कारण रात्रीची वेळ होती आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये महापालिकेने खूप पुढच्या काळासाठी काळजी घ्यायला पाहिजे. फायर ऑडिट नसतील तिथे फायर ऑडिट करावं. तुमच्याच बिल्डिंगला आगी लागल्यात आणि तुमचं लक्ष नाहीये, आणि त्यामुळे याच्यावर तातडीने कार्यवाही पुढच्या काळामध्ये देखील झाली पाहिजे.
2008 मधील रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तब्बल 18 वर्षांनंतर हा निकाल ठाणे मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयानं गुरुवारी दिलाय. त्यामुळे राज ठाकरे यांना मोठा दिलासा मिळालाय. 2008 मध्ये कल्याण स्थानकावर मनसेनं मोठं आंदोलन केलं होतं. त्यावेळेला परप्रांतीय उमेदवारांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप होता. तसंच रेल्वेचं नुकसान केल्याचाही त्यांच्यावर आरोप होता. राज ठाकरे यांनी मनसैनिकांना भडकवणारं आवाहन केल्याचा दावा याचिकेत केला होता. पण न्यायालयानं ठोस पुराव्यांअभावी त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. स्वतः राज ठाकरे आज न्यायालयात सुनावणीसाठी हजर राहिले. रेल्वे भरतीमध्ये स्थानिकांना प्राधान्य द्या, परप्रांतीयांची भरती करू नका अशी भूमिका मनसेनं घेतली होती. त्यासाठी 2008 मध्ये मनसेनं तीव्र आंदोलनही केलं होतं. यावेळेला परप्रांतीयांना मारहाण केल्याचा आरोप त्यांना ठेवण्यात आला. या प्रकरणी आज सुनावणी पार पडल्यानंतर राज ठाकरेंना निर्दोष ठरवण्यात आलं. मनसेच्या कार्यकर्त्यांवर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मारहाण केल्याचा आरोप होता. सरकार पक्षाकडून जो पुरावा दाखल केला त्यावेळेला आरोपी क्रमांक 1 ते 7 प्रत्यक्ष त्यावेळेला तिथे हजर होते किंवा त्यांनी कुणालाही मारहाण केली किंवा ते मनसेचे कार्यकर्ते होते यातील काही सरकारी पक्षाला सिद्ध करता आलेलं नाही. परप्रांतीय विद्यार्थी परीक्षेला आले होते याचाही पुरावा सरकारी पक्षाला देता आलेला नाही असं वकिलांनी न्यायालयाबाहेर बोलताना सांगितलं. ची घटना झाली याचाही कुठलाही संबंध सरकार पक्षाला दाखवता आलेला नाही. या सगळ्या कारणांमुळे सगळ्या आरोपींना निर्दोष सोडलेला आहे. सरकारकडनं प्रयत्न केले गेले, परंतु मगाशी जे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे ती सीडी जी होती त्या सीडीला कवडीचीही किंमत देता येणार नाही. हे कोर्टाचे शब्द आहेत की त्या सीडीला कोणत्याही कवडीचीही किंमत देता येणार नाही. पुरावा कायद्याला अभिप्रेत असलेला जो सीडीच्या संदर्भातला पुरावा आहे तोही पुरावा सरकार पक्षाने कोर्टात दाखल केलेला नाही. त्यामुळे ही सीडी जी हा जो प्रकार आहे हे संपूर्ण काल्पनिक कपोलकल्पित कथानक आहे. आपण बघू शकतो एकंदर पाहिलं